नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण आणखी एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ती आहे आपल्याकडे ॲग्रिकल्चरल लँड सीलिंगचा जो कायदा 1961 चा आहे, त्यामध्ये दुरुस्ती 1975 ला झाली होती. या दोन्ही कायद्यांतर्गत विशिष्ट कमाल मर्यादा जमीन धारणेवरती टाकण्यात आली. ज्यांच्याकडे जास्त जमिनी होत्या त्या काढून घेण्यात आल्या, अतिरिक्त ठरवल्या, काढून घेण्यात आल्या आणि ज्यांना अजिबात जमिनी नाहीत अशा भूमिहीन लोकांना त्या जमिनी वाटप करण्यात आल्या. याशिवाय ज्यांच्याकडे जमिनी होत्या, निरनिराळ्या कारखान्यांना त्या जमिनी भाडेपट्ट्यानं दिलेल्या होत्या, त्या कारखान्याकडे त्या जमिनी अतिरिक्त झाल्या, त्या शासनानं ताब्यात घेतल्या. अशा सलग असणाऱ्या जमिनीचं शासनानं शेती महामंडळ नावाचं महामंडळ स्थापन केलं आणि त्या शासनाच्या औद्योगिक उपक्रमाकडे त्या जमिनी वर्ग केल्या. अशा हजारो हेक्टर जमिनी आजही शेती महामंडळाकडे आहेत. जे मूळ जमिनीचे मालक होते, ज्यांनी त्या कारखान्यांना लावल्या होत्या, त्यांच्याकडं ज्या वर्गाच्या जमिनी होत्या, वर्ग 1 किंवा वर्ग 2च्या, नंतर त्या अतिरिक्त ठरल्या आणि महामंडळाकडे आल्या. ते खंडानं होते म्हणून त्यांना खंडकरी म्हटलं गेलं आणि अशा खंडकऱ्यांना ज्या वर्ग 2च्या जमिनी दिल्या, त्यांनी प्रचंड लढे लढले. ते आता वर्ग 1 करण्याचा प्रश्न आहे. तेव्हा दोन प्रकारच्या जमिनी, एक तर सामान्य भूमिहीन माणसांना दिलेल्या जमिनी आणि खंडकऱ्यांना दिलेल्या जमिनी, या दोन्ही जमिनी शासनानं दिल्या म्हणून त्या वर्ग 2च्या जमिनी समजण्यात आल्या. आता इतर प्रकारच्या ज्या वर्ग 2च्या जमिनी होत्या, म्हणजे शासनानं दिलेल्या जमिनी, त्या वर्ग 1 करण्यासाठीचे नियम आले आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू झाली. कुळकायद्याच्या जमिनी वर्ग 2च्या समजत होते, त्याच्यासाठी देखील कुळकायद्यात तरतूद दुरुस्ती करण्यात आली, त्याही वर्ग 1 होत आहेत. पुनर्वसनच्या दिलेल्या जमिनी वर्ग 2च्या होत्या, त्या देखील वर्ग 1च्या करण्याचं धोरण शासनानं स्वीकारलं, त्याची कारवाई चालू आहे. निरनिराळ्या वतनाच्या जमिनी ज्या होत्या, त्या जमिनी देखील वर्ग 1च्या केल्या जातात. आता प्रश्न फक्त होता तो कमाल जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या आणि खंडकरी शेतकऱ्यांना आणि भूमिहीनांना दिलेल्या ज्या जमिनी आहेत, त्या वर्ग 2 म्हणून दिलेल्या आहेत. 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आणि अशा लोकांना जर त्या जमिनीचं हस्तांतर करायचं असेल तर प्रत्येक वेळी परवानगी, प्रत्येक वेळी अधिमूल्य, नजराणा, अशा अनेक अडचणींना त्या शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणून शासन या बाबतीत गेली अनेक दिवस विचार करत होतं. मागच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची झालेल्या ज्या बैठकीमध्ये, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये, शासनाने आता अशाही जमिनी वर्ग 1 करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे आणि हा जो महाराष्ट्र शेतजमीन कमाल मर्यादा अधिनियम 1961 आहे, त्याच्या कलम 28(1), 29(1) मध्ये दुरुस्ती करून जर 10 वर्ष झाला असेल, शर्तभंग झाला नसेल तर काय करावं, वर्ग 1 कसं करता येईल, 10 वर्ष झाला असेल आणि शर्तभंग झाला असेल तर काय करायचं, या सगळ्या संदर्भात शासनानं निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कायद्यात दुरुस्ती देखील करण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी देखील अध्यादेश काढला, बिल आणलेलं आहे, विधेयक आणलेलं आहे. ते विधेयक विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये संमत झालेलं आहे. लवकरच हे विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी होईल. त्यानंतर आवश्यक असल्यास ते राष्ट्रपतींकडे जाईल. त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर ते कायद्यात रूपांतरित होईल आणि हा जो कायदा आहे वर्ग 1 करण्याचा, तो कायदा राज्याला लागू होईल. या बाबतीत शासनाला नेमकं काय म्हणायचं आणि शासनाने जी अधिकृत घोषणा केली आहे ती प्रथम आपण पाहूया. ही बातमी आहे सीलिंग कायद्यात सुधारणा झाल्याची. बहुचर्चित सीलिंग कायद्यामध्ये सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता आज मिळाली. आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग 1 करणं शक्य होणार आहे. त्यामुळे
खंडकरी शेतकरी आणि सिलिंग जमिनी मिळालेल्या भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिली। ग्रामपंचायतींकरता शेती महामंडळाची जमीन उपलब्ध होणार असल्यानं शासकीय घरकुल योजना, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इत्यादी प्रलंबित कामं मार्गी लागणार आहेत। पुन्हा व्हायला नको की आपण महामंडळाच्या जमिनी संदर्भात वेगळा निर्णय करतो। आताच आपण याच्या संदर्भातली जी काही वृत्त आहे त्याच्याबद्दलची जी काही चित्रफित आहे ती आपण पाहिली। आता नेमकी कायद्यात दुरुस्ती कुठे केली आहे? कलम 28(1) अ मध्ये वर्ग 2 म्हणून दिलेल्या ज्या जमिनी आहेत, म्हणजे पूर्वी वर्ग 1 होत्या, शेतकऱ्यांच्याकडे होत्या, आणि जेव्हा कारखान्याला त्यांनी भाडेपट्ट्याने लावल्या तेव्हा त्या वर्ग 1 होत्या। त्या कारखान्याकडे त्या अतिरिक्त ठरल्या, म्हणून सरकारने अतिरिक्त जमिनी म्हणून एकत्र केल्या आणि त्या शेती महामंडळाकडे दिल्या। आता जो तो शेतकरी होता ज्यांनी कारखान्याकडे लावली होती त्याला तो झाला खंडकरी। त्या खंडकरी आता नसेल तर त्या खंडकऱ्यांचे वारस असतील, त्यांना त्या जमिनी ज्या दिल्यात त्या वर्ग 2 म्हणून दिल्यात। लावल्या वर्ग 1 आणि दिल्या वर्ग 2। 10 वर्षे होऊन गेलीत, कोणताही शर्तभंग नाही, त्यांना वर्ग 1 करताना कोणताही नजराणा लागणार नाही, त्या वर्ग 1 केल्या जातील असा शासनाने निर्णय घेतला, तशी कायद्यात दुरुस्ती केली। ज्या जमिनी कारखान्याला लावताना, पूर्वी साखर कारखान्यांना लावताना वर्ग 2च्या होत्या, म्हणजे सरकारने एखाद्या व्यक्तीला जमीन दिली, त्याने ती कारखान्याला भाडेपट्ट्याने लावली, कारखाना भाडेपट्टा धारक म्हणून धारण करताना त्यांच्याकडे ती अतिरिक्त झाली, ती शासनानं ताब्यात घेतली, ती शेती महामंडळाकडे गेली। आता त्या खंडकऱ्याला किंवा त्या खंडकऱ्यांच्या मूळ वारसाला त्या वर्ग 2च्या जमिनीच्या बदल्यात दिलेली जमीन वर्ग 2 म्हणून दिली, पण पूर्वीचीच जमीन सरकारची होती, वर्ग 2ची होती, ती जर आज त्याच्याकडे असते तर ज्या नियमाने ती वर्ग 1 झाली असती तशाच महाराष्ट्रामध्ये वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यासाठी जे प्रचलित रूल आहेत, प्रचलित नियम आहेत, त्याप्रमाणे ती नियमित करण्यात येईल असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे त्याचे 50% किंवा 75% जो काही नजराणा असेल तो त्यांना द्यायला लागणार आहे। त्यानंतर कलम 29(2) मध्ये दुरुस्ती करण्यात आली। शेती महामंडळाकडे मुबलक जमीन उपलब्ध आहे। अनेकदा शहराच्या, गावाच्या, नगरपालिकेच्या आसपास असणाऱ्या ज्या जमिनी असतात महामंडळाच्या, अशा अनेक जमिनीवरती अतिक्रमण होतात। अशी अतिक्रमण होण्यापेक्षा जर अशा जमिनी व्यापक जनहिताच्या प्रकल्पासाठी, ज्याला आपण सार्वजनिक प्रयोजन असा शब्द म्हणतो, त्यासाठी जर त्या नगरपालिकेला, महानगरपालिकेला, तिथल्या टाउनची काही नियोजनाची अथॉरिटी असेल त्यांना किंवा ग्रामपंचायतींना जर का त्या आवश्यक असतील, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 22 मध्ये अशा हस्तांतरणाच्या तरतुदी असतात। शासन ठरविल त्या दराने जर त्या संस्था घ्यायला तयार असतील तर त्यांना त्या देण्यात येतील। मात्र सार्वजनिक पर्पज, ज्याला आपण सार्वजनिक प्रयोजन म्हणतो, ज्याला आपण पब्लिक पर्पज म्हणतो, तो म्हणजे काय, त्याची व्याख्या नवीन जो भूसंपादनाचा कायदा आहे त्या भूसंपादनाच्या कायद्यातल्या कलम 2 मध्ये ती व्याख्या केलेली आहे, त्या व्याख्येप्रमाणे असेल असं शासनानं निश्चित केलेलं आहे। आणि जिथे जिथे 75% किंवा 50% असे शब्द येतील, त्यासाठी जे रेडी रेकनर आहे महाराष्ट्राचं, त्या रेडी रेकनरच्या दराप्रमाणे ते घेतले जातील असा त्याचा अर्थ आहे। कलम 29 प्रमाणे अप्रमाणे, म्हणजे ज्या जमिनी निरनिराळ्या भूमिहीनांना वाटण्यात आल्या, वाटप करण्यात आल्या आणि त्या वर्ग 2 म्हणून दिल्या, त्याला जर 10 वर्षे उलटून गेली असतील आणि त्याचा कुठलाही शर्तभंग झाला नसेल तर कोणताही नजराणा न आकारता त्या वर्ग 1 केल्या जातील असं शासनानं धोरण घेतलं। जिथे भंग झाला असेल ती शर्तभंग नियमित करण्यासाठी जे शासनाने आदेश दिलेले असतील, दिशा निर्देश दिलेले असतील, नियम केलेले असतील, त्याच्यासाठी काही विनियम केले असतील, त्याप्रमाणे त्याचं कन्व्हर्जन होईल, त्याचा प्रीमियम त्याप्रमाणे शासन ठरविल। या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड, म्हणजे शासन ते विहित करील असा त्याचा अर्थ आहे।
प्रीमियम किती घ्यावा, वर्ग 1 करण्याची कार्यपद्धती काय असावी, हे शासन प्रिस्क्राईब करेल ती प्रोसिजर अँड द प्रोसिजर अँड द टर्म्स अँड द कंडिशन्स देअरफॉर शासन ठरवेल. त्या कंडिशन्स प्रमाणे, नियमाप्रमाणे ते ठरविलं जाईल. त्यासाठीचे उद्देश जे आहेत ते यात दिलेले आहेत, ज्या तरतुदी आहेत. हे असाधारण क्रमांक 109 हे बिल आहे. याच्यावरती बाकीच्या प्रक्रिया आता विधानसभेत आणि विधान परिषदेत ते मंजूर झालंय. पुढची जी प्रक्रिया आहे ती घटनात्मक प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. सध्या ज्यांना कोणाला हे बिल वाचायची इच्छा असेल त्यांना विधान मंडळाच्या वेबसाईटवरती ते खुलेपणानं मिळेल. तिथे मिळालं नाही तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेंबर डाउनलोडची जी लिंक आहे तिथे याची लिंक दिली जाईल. ज्यांना आवश्यक वाटतं किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली आपण पहिल्या कॉमेंटमध्ये देखील याची लिंक देऊ. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी त्याचा ॲक्सेस मागावा, नक्की त्यांना दिला जाईल त्याची, आणि ते आपण वाचू शकता. ज्यांना कोणाला याचा उपयोग होईल अशा सर्वांना आपण ते पाठवा, शेअर करा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. याचा उपयोग करून आपली जर काही अशी कामं अडकली असतील तर त्याचा नक्कीच ती कामं मार्गी लागण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकेल. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपण जरूर आपल्या मित्रपरिचितांना, आपल्या असोसिएट्सना, ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना हे शेअर करा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.